सर्व बौद्ध उपासक उपासिका समस्त आंबेडकरी जनतेला नम्रतेचं आव्हान करण्यात येत आहे। उद्या दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी जागतिक पंचरंगी धम्मध्वजाचा सन्मानार्थ महाधम्मध्वज महापदयात्रेचं आयोजन श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगावपासून ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत करण्यात आलेला आहे। 1880 मध्ये बौद्ध धम्माचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती श्रीलंका या देशामध्ये बौद्ध भिक्खू बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक विद्वानांनी पंचरंगी धम्मध्वज स्वीकारला आणि संपूर्ण बुद्धिस्ट विश्वातल्या राष्ट्रांनी पंचरंगी धम्मध्वज स्वीकारलेला आहे। 8 जानेवारी 2024 रोजी 144 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहासही जगाच्या पुढे यावा म्हणून श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगावपासून 144 फूट लांब असलेल्या महाधम्मध्वजाची महापदयात्रा पासदगाव, नेरली फाटा, भावसार चौक, तरोडा नाका, राज कॉर्नर मार्गे महात्मा ज्योतिबा फुले पुतळा नियोजित भगवान बुद्धाच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर, शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शेवटी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे। कासारखेडची उपासक मंडळी खोरगाव फाट्यावर येणार आहे। पासदगावची उपासक उपासिका मंडळी पासदगावपासून सहभागी होणार आहे। नेरली येथील उपासक उपासिका हे नेरली फाट्यावर उपस्थित राहणार आहेत। भवसार चौकाच्या आजूबाजूच्या परिसरातील उपासक उपासिका भवसार चौकामधून सहभागी होणार आहेत। तरोडा नाक्यापासून जे आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत ते तरोडा नाक्यापासून सहभागी होणार आहेत। राज कॉर्नरपासून तसेच कैलाशनगर, श्रीनगर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून काही परिसरातले लोक एकत्रित येणार आहेत आणि त्या ठिकाणावरून महाधम्मध्वज महापदयात्रा म्हणजे भव्य स्वरूपामध्ये या नांदेड नगरीमध्ये म्हणजे होणार आहे। तरी हजारोच्या संख्येनं उपासक उपासिकांनी या महाधम्मध्वज पदयात्रेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा। ठीक 7 वाजता श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगावपासून ही महाधम्मध्वज पदयात्रा निघणार आहे।